ब्लॅकमेलर्सना कुणीही घाबरू नका असं आव्हान आम्ही या चॅनलवर मागच्या भागामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर लक्षात आलं की या ब्लॅकमेलर्सना सगळ्यात जास्त भ्रष्ट अधिकारीच घाबरतात. म्हणजे अधिकाऱ्यांनी जर चांगलं काम केलं तर ते अधिकारी या ब्लॅकमेलर्सना भीक घालत नाहीत. मग तर सध्या काय झालंय की भ्रष्टाचाराची गंगोत्री ही थेट मंत्रालयातून वाहत असल्याने खालचे अधिकारी आणि कर्मचारीही या गटारगंगेमध्ये अक्षरशः हात धुवून घेत आहेत. जे बहुसंख्य अधिकारी 90% अधिकारी हे या भ्रष्टाचाराच्या गटारगंगेमध्ये अखंड बुडालेले आहेत आणि त्यामुळं ब्लॅकमेलर्स त्यांचा फायदा घेतात. खरं तर या ब्लॅकमेलर्स अधिकारी घाबरायला नकोत. हे ब्लॅकमेलर्सनी अधिकाऱ्यांना घाबरायला पाहिजे. मात्र हे अधिकारीच भ्रष्ट असल्याने ते या ब्लॅकमेलर्सना घाबरतात आणि त्याच्यामुळं भ्रष्टाचार हा आणखीच वाढत जातो. हेच भ्रष्ट अधिकारी ब्लॅकमेलर्सना पैसे मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत दिसतात. या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे जर या ब्लॅकमेलर्सनी तक्रार केली तर तात्काळ हे अधिकारी संबंधितांना, मग तो ठेकेदार असेल, बिल्डर असेल किंवा खासगी व्यावसायिक असेल, कुणीही असेल, त्यांना फोन करून सांगतात की हे प्रकरण मिटवा. त्या पत्रकाराला की त्या ब्लॅकमेलर्सला तुम्ही पैसे द्या आणि हा विषय आमच्यापर्यंत आणू नका. आता ठेकेदारांचे हात ही दगडाखाली अडकलेले असतात म्हणून ते या भुरट्या पत्रकारांच्या तोंडावर चिरीमिरी फेकून ते त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर पैसे द्यायला सांगण्याऐवजी किंवा प्रकरण मिटवा असं सांगण्याऐवजी अधिकाऱ्यांनी त्या ब्लॅकमेलर्सना किंवा फोन करणाऱ्यांना तुम्ही लेखी तक्रार द्या असं सांगायला हवं. त्यांच्याकडनं पुराव्यासह लेखी तक्रार घ्या, त्या तक्रारीची शहानिशा करा, व्यवस्थित चौकशी करा, त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवा. मात्र त्या ब्लॅकमेलर्सना गप्प करण्यासाठी काही द्यायला सांगू नका. काय होतंय की हे ब्लॅकमेलर्स काहीही कामधंदा न करता अफाट पैसे कमवतात. त्यांची हाव वाढत जाते, एकाला बघून दुसरा, दुसऱ्याला बघून तिसरा. हे सगळे ब्लॅकमेलर्स एकत्र येतात आणि त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंगला सुरुवात होते. काही कामधंदा न करता फुकटचे पैसे मिळत असल्याने आता मोठ्या प्रमाणावर या ब्लॅकमेलर्सच्या क्षेत्रामध्ये लोक येताना दिसत आहेत. काही भुरट्या पत्रकारांनी तर अक्षरशः उच्छाद मांडलाय. म्हणजे विकास काम कुठलंही सुरू होऊ दे, त्याच्यामधून आम्हाला पैसे मिळालेच पाहिजेत यासाठी यांचा अट्टास असतो. आणि मग ते साईडवर जाणार, फोटो काढणार, तक्रारी करणार आणि तात्काळ अधिकारी कोणतीही शहानिशा न करता ते प्रकरण मिटवायला सांगणार. खरं तर अधिकाऱ्यांनी जे कोणी ठेकेदार आहेत, जे कोणी बिल्डर्स आहेत, किंवा जी काही कामं सुरू असतील त्यामध्ये त्यांनी ती कामं चांगल्या प्रकारे करून घ्यायला हवीत. त्या ठेकेदारांकडून नियमाप्रमाणे काम करून घ्यायला हवं. आणि मी जे करतोय ते चांगलं करतोय, मी त्याच्यामध्ये कुठेही पैसे खात नाही, मी कुठेही गोलमाल करणार नाही, असा विश्वास ज्या अधिकाऱ्यांना असतो ते या ब्लॅकमेलर्सना जुमानत नाहीत. पण ज्यांचे हात या भ्रष्टाचारामध्ये अखंड माखलेले असतात ते मात्र या ब्लॅकमेलर्सना बळी पडतात, त्यांच्या समोर गुडघे टेकतात, अगदी चिल्लर पत्रकारांसमोर लाचार होतात. आज या ब्लॅकमेलर्सचा त्रास प्रचंड वाढलेला आहे. या असाच त्रास 2010-2011 मध्ये वाढला होता. त्यावेळेस आम्ही बोगस पत्रकारांना कसे आवरावे हे जे पुस्तक आहे ते लिहिलं होतं. ते प्रत्येक कर्मचाऱ्याच्या, अधिकाऱ्याच्या हातामध्ये दिलं होतं. आणि या पुस्तकामध्ये जे लिहिलंय, जे काही सांगितलंय, ते सगळं ते अधिकारी त्या पत्रकारांना सांगायचे, विचारायचे. त्याच्यामुळं पत्रकारांचा चोख बंदोबस्त झाला होता. आता या मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा
भ्रष्टाचाराची गटांग व्हायला सुरुवात झाली. मंत्रालय हेच त्याचा स्रोत आहे. म्हणजे मंत्रालयात पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आणि त्याच्यामुळं त्याचे परिणाम हे खाली होतात. म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सगळीकडे हा भ्रष्टाचाराचा महापूर अखंडपणे वाहत आहे. हा जर बंद करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी प्रामाणिक असायला. ब्लॅकमेलर्स असतील, भुरटे पत्रकार असतील किंवा माहितीच्या अधिकारात नको ती माहिती मागून ब्लॅकमेलिंग करणारे असतील, यांचा जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर विकास कामांना खीळ बसेल. कारण यांच्या मनामध्ये विकास कामं चांगली व्हावीत असं कधीही नसतं. त्यांना फक्त पैसे हवे असतात. तुम्ही काम कसंही करा पण आधी आम्हाला पैसे द्या, असा हट्टहास करून जे भुरटे पत्रकार कार्यरत आहेत त्यांचा आता बंदोबस्त करण्याची वेळ आलेली. आणि म्हणून आम्ही आवाहन केलं होतं की ब्लॅकमेलर्स घाबरू नका. त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर झाला. जिथे गोळी लागायची तिथे बरोबर लागली आणि आता सर्वजण सावध झालेले आहेत. फक्त आता अधिकाऱ्यांनी त्यांची कमान सांभाळायला हवी. कुणाकडूनही काम करून घेताना किंवा कुठलीही मान्यता देताना योग्य ते कागदपत्र हवीत, काम चांगलं केलेलं असावं, याच्याकडे जर लक्ष दिलं तर ही ब्लॅकमेलर्स कंपनी आपोआप बाद होती.